तर आज आम्ही महाबळेश्वर येथे आलो आहोत. अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन आम्ही करून आता आम्हाला काय म्हणतात त्याला स्ट्रॉबेरी आम्हाला घ्यायची होती. पण आम्ही खास इथं आलो आहोत त्या काकांच्या शेतामध्ये. म्हणून आम्हाला हा आनंद घ्यायचा होता की काकांच्या शेतामधली ताजी स्ट्रॉबेरी आम्हाला विकत घ्यायची होती. म्हणून आम्ही आज सर्वांनी विकत घेतली आहे स्ट्रॉबेरी. तर काकांना आम्हाला असं म्हणा वाटतं की सुनील मोरे. हां, सुनील मोरे म्हणजे हे मोरे यांचं वंशज पूर्वी चंद्रराव मोरे होते, हे तेच ठिकाण आहे, जावळी ठिकाण आहे. त्याच्यामुळं आम्हाला हा ठिकाण महाबळेश्वर येथे जावळी आहे. फक्त मला इतिहासामध्ये इतिहासामध्ये मला ते फक्त मी वाचलं होतं. तर आज अक्षरशः मी इथं आलो आहे. तर काका खरंच मला खूप आनंद वाटला की तुमच्या शेतामध्ये येऊन हे फूड्स आम्हाला खायला मिळालं आहे. म्हणून तुम्ही काहीतरी थोडी आम्हाला सांगा याच्याबद्दल. ही इंटरची लागवड आहे महाबळेश्वर तालुका जावली येथील. मी सुनील मोरे, सुमित स्ट्रॉबेरी फार्म. ही इंटरची लागवड आम्ही गणपती झाल्यानंतर, आनंद चतुर्थी झाल्यानंतर ही लागवड करतो आणि 2 महिन्यानंतर याला पीक चालू होतं. 2 महिन्यानंतर स्ट्रॉबेरीचं पीक चालू होतं. त्याचा आम्ही सेल बॉम्बे, पुणा, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड या ठिकाणी सेल केला जातो. ओके, चला. तर फड साहेब तुम्ही सांगा, काय सांगताय? खरं तरी शेती पाहिल्यानंतर असं वाटतंय या शेतकऱ्याची मेहनत कष्ट. अगदी आणि कष्ट अगदी मुलाप्रमाणे आहेत. अगदी स्वतःच्या मुलाला जसं जपतो तशा पद्धतीनं या स्ट्रॉबेरी शेतीचं ते उत्पन्न करतात आणि घरातला प्रत्येक व्यक्ती याच्यामध्ये सामील आहे. अगदी छोट्या छोट्या म्हणजे जमिनीमध्ये त्यांनी केलेलं हे उत्पादन निश्चित देशासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. कारण एवढी छान स्ट्रॉबेरी, तिचा कलर जर पाहिला तर मन अगदी मोहून जातं. त्याच्यामुळं अशी स्ट्रॉबेरी खाण्यासाठी दुकानात घेण्यापेक्षा जर स्वतः शेतीवर आलात आणि जर अशी स्ट्रॉबेरी घेऊन खाल्ली तर निश्चितपणे त्याचं चीज होईल, खाल्याचं समाधान मिळेल. आणि आपण जी स्ट्रॉबेरी घेतो ती कशा पद्धतीनं पिकवतात याचा बी प्रत्यक्ष नॉलेज आपल्याला मिळेल. या ठिकाणी सुनीलजी मोरे साहेबांनी आपल्याला ही जी शेती दाखवली. खरं तर आम्ही अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या निमित्त या जावळी परिसरामध्ये आलेलो होतो. आणि शेतकरी साहित्य म्हटलं तर शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याची माहिती घेणं म्हणजे शेतकरी साहित्य संमेलनात आल्यासारखं होतं. आज शेतकरी साहित्य संमेलन, त्याचबरोबर या ठिकाणी येऊन शेतकऱ्याशी आम्ही संवाद साधला. त्याच्या शेतीविषयी, त्याच्या उत्पन्नाविषयी सर्व गोष्टी जाणून घेतल्या. त्यांच्या कष्टाविषयी सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. खरं तर बाजारात मिळणारा भाव आणि प्रत्यक्ष त्यांच्या कष्टाची तुलना केली तर अजूनही शेती त्यांना फायदेशीर आहे असं काही वाटत नाही. खरं तर शासनाने अजून चांगल्या पद्धतीने यांना याचे भाव कसे जास्तीत जास्त होईल आणि जास्तीत जास्त चांगले बियाणे या भागामध्ये कसे स्ट्रॉबेरीचे येतील या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. धन्यवाद. ओके.